रामनाम मंडळी जय खानदेश तुमच्यासाठी परत एक मस्त रेसिपी घेऊन मी तर तुम्हाला घरमा पण भात भरपूर उरत असेल ना, शिळा भात उरत असेल ना, तर हाऊ रेसिपी नक्की ट्राय करा. हाऊ भात तळलेला भात म्हणतच याला एक नंबर लागत बरं का. फक्त जास्त काही मेहनत लागत नाही आणि लगेच 2-3 मिनिटं बनस. त्यांसाठी ना जो भात उरेल असणार रातना असो सकाळना असो, त्या भात महिन्यात ते तिखट टाका ना, हळद टाका ना, मॅगी मसाला टाका ना. त्यानंतर आहे ना मीठ टाका ना स्वादनुसार. आपला भात ऑलरेडी मीठ ग्लास म्हणून थोडंसं मीठ कमी टाका ना. कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कट करायची टाका आणि सगळं मिक्स करा. त्यांना थोडं तेल टाका आणि छान मिक्स करा. मस्त कलर लागत असतं त्याला. त्यानंतर ना गॅस चालू करा ना, त्यावर कढई ठेवा आणि कढईमध्ये अगदी थोडंच तेल टाका ना, जास्त तेल टाका ना नाही. हां ना. त्यानंतर त्यांना जिरं आणि मोहरी पूर्ण छान तडतडू द्यावा आणि अजिबात घाबरणार नाही. कढीपत्ता टाका आणि कांदा बारीक चिरीशीन टाका मी छान लाल करा. त्यानंतर बारीक चिरीशीन टमाटर टाकी द्यावा ना आणि त्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यावा ना. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाका ते पण छान फ्राय करा. सगळं मस्तपैकी शिजून वैगे ना शिजणं. त्यानंतर त्यांना भात टाकी द्या. सगळं छान प्रकारे मिक्स करा. अगदी छान मिक्स करा. आता गॅस बारीकच राहू द्या. एखादं मिनिटाभर आता याला परतवा तर मस्तपैकी म्हणजे कच्चापणा निघून एक नंबर लागस मग. तर गरम गरमच खावा नाही तुम्ही कांदा सोबत खाऊ शकतस, निंबू सोबत खाऊ शकतस. मला एक नंबर आवडस मला फेवरेट आहे. जो पण भात उरस ना तर मी बनावस मन भाऊनी म्हणे भांडण या भातचं ते हमेशा होत राहत. तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही हाय रेसिपी खावासाठी ना हमेशा एक्स्ट्रा भात बनवू शकता. हाय गॅरंटी मी देस. हाय रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही आवडली नक्की कमेंट करा.